नमस्ते सगळ्यांना. हा माझा 75 डेज सॉफ्ट चॅलेंजचा पहिला दिवस आहे आणि ॲक्च्युली मला असं वाटलं की मी हे व्लॉग केलं पाहिजे किंवा हे म्हणजे रेकॉर्ड केलं पाहिजे. का? कारण ॲक्च्युली माझं रुटीन जे आहे ते ह्यामध्ये ऑलरेडी फिट होतं. लाईक वर्कआउट असेल, रीडिंग असेल किंवा लाईक ऑल दोज त्या सगळ्या गोष्टी. पण एक गोष्ट जी मी ॲक्च्युली एवढी प्रिसाइजली फॉलो करत नव्हते, दॅट इज ड्रिंकिंग वॉटर. तर आता मी हा माझा तिसरा ग्लास आहे पाणी पिण्याचा आणि सकाळचे 10 वाजलेत आणि ॲक्च्युली मी सकाळी ऑफिसला जाण्यापर्यंत हार्डली 2 ग्लास पाणी प्यायचे. बट आता मला ते ऑफकोर्स वाढवावं लागेल आणि वर्कआउट केल्यानंतर ऑफकोर्स खूप तहान लागते. सो मी बऱ्याचदा काय पाणी पिल्यानंतर तहान लागायची, सॉरी वर्कआउट केल्यानंतर तहान लागायची, बट आय यूज्ड टू लाईक इग्नोर दॅट. तर मला असं वाटते की ती सवय आता मला थोडीशी बदलावी लागेल आणि पाण्याकडे लक्ष द्यावं लागेल. ऑफकोर्स आता पावसाळा मिक्स सध्या आहे. म्हणजे पाऊस तर अजून पडला नाही आहे, बट खूप जास्त ह्युमिड वातावरण आहे. म्हणजे मे महिन्यापेक्षा आता जून महिना जास्तच ह्युमिड वाटतो आहे आणि त्यामुळे पाण्याची गरज खूप जास्त असणार आहे. दुसरी गोष्ट अशी होती की आता तुम्हाला तुमची कोणती हॅबिट ॲड करायची ती तुम्ही करू शकता आणि ॲक्च्युली मी त्याचा अजून कोणता विचार नाही केलेला. बट आय थिंक रीडिंग 10 पेजेस आहे, जे की लाईक व्हेरी नॉर्मल गोष्ट आहे. आणि पाणी पिणं हे फार अवघड आहे आणि लाईक 45 मिनिट्स वर्कआउट तो तर म्हणजे रोजच व्हायचा, इनफॅक्ट मोर समटाईम्स. सो दॅट्स इट. सो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, या व्लॉग आय एम जस्ट शूटिंग समथिंग आणि नाश्ता वगैरे ह्या गोष्टी. माझा एक गोल असणार आहे टू बी ऑनेस्ट, की मला मोस्टली होम कुक्ड फूड खायचं आहे. मला मोस्टली घरी बनवलेल्या गोष्टी खायच्यात. सो बघू म्हणजे हे वर्कआउट होतं आहे की नाही, बिकॉज आय लव्ह गोईंग आउट. बाहेरचं खायला ऑफकोर्स कोणाला नाही आवडत. स्ट्रीट फूड असेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण असेल, लाईक आय लव्ह दॅट. बट आता मला असं वाटतं की आय एम गॉना चेंज दॅट आणि घरी बनवलेल्या गोष्टी मोस्टली आय एम गॉना ट्राय टू ईट दॅट मोर. मी शूट करताना माझ्या असं लक्षात आलं की माझं खूप महत्त्वाचं झाड तुटलं आहे आणि आता मला शूटमध्ये प्रॉब्लेम येईल. आणि ही माझी कॉफी, ही माझ्या दिवसातली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे माझी रोजची कॉफी. आत्ताशी माझं 1.5 लिटर पाणी पिऊन झालं आहे आणि मला अजून 1.5 लिटर पाणी प्यायचं, बिकॉज 3 लिटरचं द टार्गेट आहे. गोइंग टू वरीड. आत्ता किती वाजलेत? 2:30 वाजलेत आणि मी अजून पाणी नाही पिले जास्त. हां, बाहेर असताना पाणी खूप कमी पिण्यात येतं. सो आय हॅव टू चेंज दॅट. ॲक्च्युली ह्या पुस्तकाबद्दल, रीडिंगबद्दल मी भरपूर मोठा एक व्हिडिओ शूट केला होता, पण तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला. सो दिस इज जस्ट बी रीडिंग माय बुक. हा आहे दुसरा आठवडा. लास्ट वेनसडेला आपण हे चॅलेंज स्टार्ट केलं होतं आणि आता हा त्याचा दुसरा आठवडा आहे, म्हणजे वेनसडे आहे. आणि खरं तर वर्कआउट करणं हे मला आवडतं, मूव्हमेंट आवडते, पण मला ती पनिशमेंट म्हणून करायला अजिबात आवडत नाही. माझं रिलेशनशिप वर्कआउटसोबतचं हे खूप जास्त इम्प्रूव्ह झालं आहे आणि त्यामुळे मला कुठेतरी ना वर्कआउट करण्यात आनंद मिळतो, मजा येते किंवा मी ते ॲक्च्युअलमध्ये एन्जॉय करते. युजली काय होतं ना, आपण वर्कआउटला ॲज अ पनिशमेंट किंवा काहीतरी आपण खूप कॅलरी डेन्स खाल्लं आहे किंवा कॅलरीज खाल्ल्यात म्हणून मग ते बर्न ऑफ करण्यासाठी वर्कआउट असतो असं वाटतं. पण वर्कआउट इज ॲक्च्युली अ सेलिब्रेशन, की अरे भाई मला माझी बॉडी मूव्ह करता येते. हे पर्स्पेक्टिव्ह खूप इम्पॉर्टंट असतं आणि मला ॲक्च्युअलमध्ये माझ्या दिवसाची सुरुवात जर वर्कआउटने केले ना, तो दिवस जाम भारी जातो. आणि मला जर्नलिंग असं काही करत नाही, बट टू डू लिस्ट वगैरे मी बनवत होते, जस्ट कारण थोडं एस्थेटिक पण रुटीन असायला हवं. तर मी रोज टू डू लिस्ट बनवत नाही, काही फार प्रोडक्टिव्ह पण नाही. माझं वेकेशन चालू आहे, सो आय एम एन्जॉईंग माय वेकेशन, डुईंग ऑल द थिंग्स, आणि त्यामुळेच मी हे चॅलेंज स्वीकारलं होतं. आणि रीडिंग म्हणजे ॲक्च्युली मी 10 पेजेसच्या जागी मी भरपूर पेजेस रीड केलेत. लास्ट वेनसडेला मी हे चॅलेंज सुरू केलं होतं आणि आता थर्सडे आहे. सो 7-8 दिवस झालेत हा चॅलेंज स्टार्ट करून आणि मध्ये काही दिवस मी ते पूर्ण नाही केलं कारण मी बुक रीड नव्हती केली. आणि सकाळी मी ह्या नोटबुकमध्ये माझं प्लॅनिंग वगैरे करत होते. हे नोटबुक मिस्टर DIYचं बुक आहे आणि इट्स सो प्लेन आहे. ह्यात कुठलेच असे बॉक्सेस वगैरे काहीच नाही आहेत. जस्ट अ प्लेन बुक, नोटबुक. ह्यात स्टार्टिंगला मला हे फक्त बुक आवडली म्हणून घेतली, ह्यात काही विशेष नव्हतं. आणि ह्याच्यात स्टार्टिंगला मी काही माझे बुक वाचत होते, त्यातले काही कोट्स वगैरे हे नोट डाऊन केले होते. आणि बेसिकली एवढंच आहे ह्या बुकमध्ये आणि मी त्यात आता प्लॅनिंग वगैरे केले आज.
दॅट्स इट. कारण प्लॅनिंग का इम्पॉर्टंट होती, कारण मला ना कॉन्टेंट जे आहे ना माझं, ते रोज काय शूट करायचं, ते कसं कंप्लीट करायचं किंवा रोज कोणत्या नवीन आयडियाज शोधून काढायच्या, हा माझा खूप मोठा कन्सर्न होता. त्यासाठी मला वाटते ही जी ट्रिक आहे, रोज प्लॅनिंग करायचं, आज काय करायचं, आज काय नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. वर्कआउट आज काय करायचं आहे त्याचंसुद्धा प्लॅनिंग करू शकते. बिकॉज मी रोज वॉकिंग करते आणि प्रॉब्लेम काय झाला आहे माझा, आता इलेक्ट्रिसिटीचा इश्यू होतो आहे, पावसाळा सुरू होतो आहे आणि लाईट नसते, मग मला वॉकिंग पॅडवरती चालता येत नाही. बिकॉज जनरेटरवरती, इन्व्हर्टरवरती ते चालत नाही ते डिव्हाइस. मग मला आता मॅन्युअली बाहेर पडून वॉकिंग करावं लागेल. बट जर पाऊस असेल तर तो पण खूप मोठा इश्यू आहे. तर मला आता नवीन एक वर्कआउट रेजिम्स शोधावी लागेल माझ्यासाठी, जी मला चांगलं फील पण करवेल. बट आय थिंक वॉकिंग आय वूड स्टील चूज. म्हणजे जर सकाळी पाऊस नसेल तर मी आता प्रयत्न करणार आहे की मी सकाळीच वॉकिंग करेल, सो दॅट जर संध्याकाळी पाऊस आला तरी पण माझं स्टेप्स तर ऑलरेडी इन झालेले आहेत. सो दॅट्स इट. आता पुढच्या वीकमध्ये काय होतं आहे ह्या चॅलेंजबद्दल ते आपण पाहू. आणि हे आय थिंक हा चॅलेंज मला वाटते पावसाळ्यामुळे जरासा टफ असेल. मी हा पावसाळ्यात चूज केला आहे, बट आता मी कमिट केलं आहे तर मी हे पूर्णत्वास नेईलच. तुम्हाला कसं वाटतं हे सगळं मला नक्की कमेंट करा, मेसेज करा, सांगा. आणि मला इन्स्टाला फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असे वेगवेगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येतात. लाईफस्टाईल रिलेटेड व्लॉग्स असतात किंवा चॅलेंजेस काही पण असू शकतं. सो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या वीकमध्ये. तोपर्यंत काय अपडेट्स आहेत हे मी तुम्हाला कळवेल. सो सी यू लेटर गाईज.